सकल मातंग नाही, सकल हिंदू मातंग. कोणता मोर्चा काढला? सकल हिंदू मातंग. मग मी थोडी माहिती घेतली की या RSSच्या आणि हिंदू धर्मरक्षकवाल्याला मातंग समाजाचा इतक्या वर्षांनी कस काय पुळका आलाय बाबा. यांनी सकल हिंदू मातंग समाजाचा मोर्चा काढला जाणल्यामध्ये. तर मी माहिती घेतली तर त्या मातंग समाजाच्या पोराला मुस्लिम समाजाच्या पोरांनी त्याचा मर्डर केला, खून केला, काहीतरी कारणावरून खून झाला म्हणून यांना त्याचा पुळका आला. मग माझं हे तुम्हाला प्रश्न आहे, सवाल आहे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना, की जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा मुस्लिम आम्हाला मारतात तेव्हा आम्ही हिंदू असतो आणि सर्रास आमचे खून होत आहेत, बलात्कार होत आहेत हिंदू कडून, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो. कोण असतो आम्ही? तेव्हा आम्ही मांग असतो. आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या मूर्त्या उचलून फेकून दिल्या जातात पुतळे, तेव्हा आम्ही कोण असतो? तेव्हा आम्ही मांग असतो. तेव्हा हिंदू असतो का? आमच्या मुलीवर बलात्कार होतो गावातल्या पोरांकडून, तेव्हा आम्ही ते सवर्ण आणि आम्ही हिंदू असतो, हे मांग असतो, तेव्हा आम्ही हिंदू नसतो. पण मुसलमानाच्या पोरांनी मात्र मारलं की आम्ही कोण असतो? हिंदू असतो. हे अशा पद्धतीनं षडयंत्र रचून आपल्याला एका वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करताय. आता त्यांच्या बाजूनं लढणाऱ्या लढाऊ जमाती राहिलेल्या नाही. या संघ आणि भाजपच्या बाजूनं लढणाऱ्या जमाती राहिल्या नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात होती जी RSS संघाकडून लढायची. वेगवेगळे काही बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव द्यायचं म्हटलं की पहिलं त्याला विरोध करणारे कोण असायचे? मराठा समाज. पण आता करतात का ते? त्यांच्यामध्ये जागृती तयार करणारे संघटन तयार झाले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी सांगितलं की हे आपलीच माणसं आहेत, आता यांना विरोध करायचा नाही. मग अशा जमाती, ज्या लढाऊ जमाती आहेत, त्या बाजूला सरकत गेल्या. आता त्यांनी धरलेत मातंग समाजाचे पोर हत्यार म्हणून वापरण्यासाठी. मग बजरंग दलामध्ये मांगाची पोर, आलं का लक्षात? विश्व हिंदू परिषदेमध्ये मांगाची पोर. कशासाठी? की जेव्हा रामनवमीच्या दिवशी रामनवमीची यात्रा निघेल डॉल्बी लावून, तेव्हा मुस्लिम समाजाच्या मस्जिदीच्या समोर जेव्हा ही यात्रा थांबेल तेव्हा मोठ्यानं हे गाणं लावलं पाहिजे. कोणतं? बनाएंगे मंदिर, मंदिर वही बनाएंगे. आणि तिथं दंगल झाली पाहिजे आणि त्या दंगलीमध्ये कोणते पोरं मेले पाहिजे. गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो.